नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण या पौर्णिमेला काय आपल्याला सेवा करायची आहेत, काय उपाय करायचे आहेत की जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावर निरंतर कृपा राहील. तर असे काही उपाय आणि सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. या दिवशी आपण लक्ष्मी नारायणाची खूप जास्त सेवा करत असतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो. त्याचप्रमाणे दानालाही खूप महत्त्व असते. तर बघा की अशा विविध सेवा आपल्याला पौर्णिमेला करायच्या असतात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाली आपल्याला सत्यनारायणाची पूजा आवर्जून करायची असते. सत्यनारायण कसं करावं घरच्या घरी याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर न चुकता आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. तर आता या पौर्णिमेला शुभ वेळ काय आहे, पौर्णिमा कधीपासून आहे ते तुम्ही स्वतः कॅलेंडरमध्ये बघू शकाल. रोज हा राहू काळ असतो आणि रोज राहू काळात कुठलंच शुभ कार्य आपल्याला करायचं नाही, हे लक्षात ठेवा. कॅलेंडरवर दिलेलं असतं की राहू काळ आज किती वाजून किती मिनिटापर्यंत आहे. तर तेवढ्या वेळात आपल्याला कुठलंच घरातलं शुभ कार्य करायचं नसतं, कुठलंच महत्त्वाच्या कामासाठी सुद्धा बाहेर जायचं नसतं. तर हे सर्वांना माहितीच आहे. तर बघा या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे. बघा असं म्हणतात की या दिवशी स्नानाने दानाला महत्त्व असल्यामुळे सकाळीच लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला चांगल्या पवित्र ठिकाणी एखादी नदी तुमच्या आसपास असेल तिथे जर स्नान केलं तर खूप खूप पुण्य मिळतं असं म्हणतात. पण जर ते शक्य नसलं आपल्यासाठी तर आपण पाण्यामध्येच गंगाजल ऍड करून किंवा पंचगव्य असते ना, पंचगव्य टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. त्याचप्रमाणे पंचगव्याचे वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत, ते आपण कधीतरी नंतर बघू. ते टाकून तुम्ही स्नान करायचं आणि स्नान केल्यावर तुम्हाला दान करायचं आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्या हनुमंताची सुद्धा या दिवशी पूजा सेवा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सगळ्या गरजू व्यक्तींना आपल्या यथाशक्ती दान द्यायचं आहे. त्यांना काही ना काही मदत करायची असते, कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे, मदतीला खूप महत्त्व आहे. आणि बघा जसं की मी तुला आत्ता सांगितलं, सत्यनारायण पूजा आवर्जून करायची म्हणजे करायचीच आहे. जे लोक आजपर्यंत जे कोणी सेवेकरी सत्यनारायण करत नसतील तर या पौर्णिमेपासून नक्की सुरू करा. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरी घरच्या घरी सत्यनारायण झालंच पाहिजे. व्हिडिओ तुम्हाला कसं करायचं माहिती नसेल तर चॅनलवर आपल्या आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचप्रमाणे सत्यनारायणाची कथा आपल्याला वाचायची आणि ऐकायची आहे. त्याचप्रमाणे शक्य होईल तितका गायत्री मंत्राचा जप या दिवशी आपल्याला करायचा आहे, हे लक्षात असू द्या. एक माळ तरी सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी गायत्री मंत्राची करायची आहे. आता या दिवशी आपल्याला काय महत्त्वाचे उपाय करायचे आहेत ते बघा. हे महत्त्वाचे 5 उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत. बघा तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्रमाचं आपल्याला दर्शन होत असतं. आणि या चंद्राचं दर्शन आपल्याला या दिवशी कसं घ्यायचं आहे की रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुमची कुठली जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला मनात धरून मनोमन प्रार्थना करून आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे, बिना तापवलेलं कच्चं दूध, आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि साखर टाकून त्या दुधाचा अर्घ्य आपल्याला चंद्राला द्यायचा आहे. ह्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. दुसरी गोष्ट ही आपल्याला करायची आहे की संध्याकाळी प्रदोषकाळी जेव्हा तुम्ही सत्यनारायणाची पूजा मांडतात तेव्हा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही लक्ष्मीनारायणाची ज्या वेळी सेवा कराल त्यावेळीही चालेल, पण दिवसातून एकदा तरी तुम्हाला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य नक्की आवर्जून द्यायचा आहे. तिसरी गोष्ट ही आपल्याला करायची आहे, ही अत्यंत प्रभावी उपाय आहे, ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. बघा की बऱ्याच घरामध्ये बघा लक्ष्मी कोणाला हवी नाही, ती प्रत्येकाला हवी आहे. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सगळ्यांना लक्ष्मी ही हवीच असते आणि ती चिरकाल आपल्या घरात टिकावी असं जर वाटत असेल तर या दिवशी नक्की संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. एरवी रोज आपण तेलाचा दिवा लावतो, पण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा तुळशीजवळ लावा आणि आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहे. 11 प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहे. जर तुमची तुळस भिंतीजवळ असेल, कोपऱ्यात असेल तर तिला मध्यभागी ठेवा. मध्यभागी ठेवून मग तुम्हाला तिच्याभोवती प्रदक्षिणा करता येतील, पण प्रदक्षिणा आवर्जून करा आणि अखंड लक्ष्मी नारायणाची कृपा तुमच्या घरावर राहील आणि लक्ष्मी चिरकाल टिकण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे चौथी गोष्ट ही अशी आपल्याला महत्त्वाची करायची आहे की बघा असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये. तर या दिवशी आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला पाणी अर्पित करायचं आहे, म्हणजे पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. आणि शक्य झालं तर तिथे एक दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि पिंपळाच्या भोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा मारता आल्या तर अतिउत्तम. ते मी तुम्हाला अमावस्येच्या सेवेमध्ये सांगितलं होतं की पिंपळाचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपळाभोवती जर तुम्ही 11 प्रदक्षिणा दर पौर्णिमा अमावस्येला करत असले तर फार उत्तम असा
ही सेवा असते। तर ह्या पौर्णिमेला आवर्जून तुम्ही नक्की पिंपळाच्या झाडाला पाणी तरी घालायचं आहे तुम्हाला, कारण तिथे लक्ष्मीचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी। पाचवा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो पण अत्यंत प्रभावशाली आहे। बघा काय करायचंय, 11 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे। 11 कवड्या जर तुम्हाला केंद्रात मिळून जातील, जर तुम्हाला पिवळ्या कलरच्या कवड्या मिळाल्या तर फार उत्तम, पण पिवळ्या जर नाही मिळाल्या, पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर त्या आपल्याला हळदीने पिवळ्या करायच्या आहे। त्या हातामध्ये घेऊन आपल्याला त्यावर 16 वेळा श्री सूक्त, 11 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 11 वेळा कुबेर मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। आणि एवढं म्हणून आपल्याला त्या कवड्या लक्ष्मी मातेला म्हणजे लक्ष्मी नारायणाच्या फोटोजवळ किंवा लक्ष्मी नारायणाची पूजा आपण मांडली असेल तिथे अर्पण करून द्यायची आहे। आणि पूर्ण पूजा समाप्त झाली आपली, त्यानंतर त्या कवड्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या ठेवू शकतात। याने लक्ष्मीचं आवक आपल्याकडे वाढत राहते आणि कायम लक्ष्मीची स्थिरता होण्यासाठी मदत होते। तुम्हाला माहिती आहे ना, कवडी फार प्रिय आहे माता लक्ष्मीला, म्हणून आपण श्रीयंत्राभोवती सुद्धा कवडीचा हार किंवा 7 कवड्या आपण ठेवत असतो। याआधी सुद्धा मी तुम्हाला ते सांगितलं आहे। तर हे 5 उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत या पौर्णिमेच्या दिवशी। माता लक्ष्मीची जास्तीत जास्त इच्छेप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे सेवा रुजू करा, पण हे 5 उपाय करायला विसरू नका, नक्की करा। लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्या घरावर राहील आणि सर्व मनोकामना सुद्धा तुमच्या पूर्ण होतील, कारण हा दिवस इतका महत्त्वाचा आहे। बघा या दिवशीला दांडी पौर्णिमा सुद्धा म्हणतात, कारण की आणि या दिवशी श्री क्षेत्र जाईचा देव तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, जालना जिल्ह्यामध्ये ते येतं आणि आमच्या गावापासून इथून फारच जवळ आहे जाईचा देव हे देवस्थान। तर फार सुंदर हे देवस्थान आहे। तिथे संपूर्ण भारतामधून लोक या दिवशी दर्शनाला येतात या पौर्णिमेच्या दिवशी। पण आता कोरोनाच्या कंडिशन मध्ये माहिती नाही की तिथे उत्सव होईल की नाही, लोक येऊ शकतील की नाही, पण इतकं अनन्यसाधारण महत्व आहे या क्षेत्राला। जाई हे त्या गावाचंच नाव आहे आणि फार सुंदर असं हे ठिकाण आहे। मी सुद्धा स्वतः हे बघितलं आहे। भरपूर ठिकाणावरून पूर्ण भारतातून सुद्धा लोक इथे येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून घेतात, दर्शनासाठी येतात। तर इतकं अनन्यसाधारण महत्व या पौर्णिमेचं आहे। या पौर्णिमेला नक्की हे उपाय करा। एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल। श्री स्वामी समर्थ।